नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 97. 6 एप्रिल. सेवाव्रती. सेवाव्रती ही फार उच्च संकल्पना आहे. काही जण व्रत म्हणून सेवा स्वीकारतात, आजन्म प्राणपणाने ती जपतातही. अगदीच सगळ्यांच्या ओळखीचे उदाहरण म्हणजे भीष्माचार्यांचे. त्यांनी कुरुकुलच्या सेवेचे व्रत स्वीकारले. अगदी आणीबाणीच्या प्रसंगीसुद्धा ते दृढव्रती राहिले. स्वामींच्या काळातही बाळप्पा महाराजांनी असेच सेवाव्रत स्वीकारले होते. ज्यांनी आपणहून अशी खुशीची चाकरी स्वीकारलेली असते त्यांना एक वेगळेच प्रेम आणि गुरुकृपा लाभते. त्यातही गुरुसेवेतील सेवाव्रतींचे फार काम अवघड असते, कारण दिवस उजाडल्यापूर्वीपासून गुरुसेवेला तत्पर असावे लागते. अर्थात त्यांच्या अशा निरपेक्ष समयदानाच्या मोबदल्यात त्यांना उदंड स्नेह, प्रेम आणि भले मोठे पुण्य पदरी पडत असते. सद्य परिस्थितीतील स्वामींच्या गादीशी संलग्न आणखी एक उदाहरण म्हणजे शिवपुरी अक्कलकोट येथील ऋषितुल्य अण्णासाहेब वाले यांचे. 40-45 वर्षापूर्वी अण्णा मित्रपरिवाराबरोबर सहजच श्रींच्या दर्शनाला म्हणून अक्कलकोटला आले आणि इथलेच होऊन गेले. शिवपुरीत दर्शनाला येणाऱ्या असंख्य भक्तांचा पाहुणचार करायचा, त्यांच्या राहण्या जेवणाची सोय करायची. दुसरीकडे त्यांच्या गावात असणाऱ्या आपल्या प्रचारकाचा पत्ता, फोन नंबर त्यांना द्यायचा आणि मग त्यांना स्थान महात्म्य, गुरु महात्म्य, अवतार महात्म्य असं सांगत अग्निहोत्राचं महत्त्व सांगायचं. आज शिवपुरीमध्ये सेवा विभागाचे अनेक विभाग पडलेत. अन्नशाळा, अन्नपूर्णा, गोशाळा, पात्रे व शेण्या, पुस्तके, देणग्या, याशिवाय भक्त लोकांची भक्तनिवास, त्याच्या अनुषंगिक असणारी लाईट, पाणी, फोन अशी सर्व साधनं, सांडपाण्याची व्यवस्था, ही सर्व साधनं सगळे विभाग प्रमुख त्या विभागाचे बघतात. पण 40-42 वर्षापूर्वी फार मोजकी माणसे होती. त्यामुळे एक खांबी तंबू असल्याप्रमाणे उपरोक्त सर्व कामे अण्णांच्या दक्ष देखरेखीखाली चोख पार पडत. तरीही स्वतःचे जपजाप्य, पोथी, पारायण यात कुठेही खंड पडला नाही. येणाऱ्यांना अखंड अग्निहोत्र प्रचार चालूच असे. आणि दुसरीकडे आणखीन एक व्यवधान असायचं की कुठं गुरुची हाक कानी येते, तिकडे दुर्लक्ष होता कामा नये. म्हणजे चौफेर लक्ष ठेवून दक्षपणे ते वावरत असत. श्रींचे सुपुत्र परमपूज्य श्रीकांतजी महाराज अण्णांची ही सर्व धावपळ पाहून मनोमन प्रसन्न व्हायचे आणि म्हणायचे की श्रींना अपेक्षित असलेला जो महारथी सेनानी, निष्ठावान धर्मसैनिक तो असाच असायला हवा. एरवी गप्पा मारायला, चालायला फिरायला, सल्लामसलतीला, क्वचित हास्यविनोदालाही गुरुला असा शिष्य आपल्या हक्काचे आणि विरंगुळ्याचे स्थान वाटावे, यासारखे भाग्य ते काय. ते अण्णांना लाभले आणि त्यांना अशा वेळी ह्या सर्वांपेक्षा शिष्योत्तम हीच उपाधी शोभून दिसते. कारण एखाद्या गोल्ड मेडलिस्ट MBAला जमणार नाही असे सर्व आघाड्यांवर कार्यबाहुल्य साधत सेवा भावनेने, समर्पित भावनेने काम करणे, ते वर्षानुवर्ष करणे हे खूप अवघड काम ते करत आहेत. हे सर्व व्यापक कार्य निरपेक्षपणे करत आहेत आणि त्यांच्या ह्या सेवाव्रताला, बहुआयामी सेवाव्रताला, त्यांच्या कार्यतत्परतेला ही शब्दांची, शब्दसुमनांची आदरांजली. धन्य सेवाव्रत आणि धन्य सेवावृत्ती. धन्य सेवाव्रती. नमस्कार.